कोणाला वाटत नाही की वातावरण दूषित झालं पाहिजे. गुण्यागोविंदाने आपण सगळेजण राहतो ना एका ठिकाणी, सगळेजण साजरे करतो ना, मग मधीच काय येतं अचानक? आणि प्रत्येक वेळी हिंदू देवी देवतांनाच का टार्गेट केले जाते? बरं, ते बाळ, ते लेकरू, ती जी कोण ताई आहे, ते छोटी असते तर गोष्ट वेगळी आहे. चांगलं मॅच्युअर्ड आपण बोलतोय का, आपल्या त्यामध्ये शब्द काय, असं करू नका. तुमच्यामुळे दुसरं प्रेरणा घेईल आणि हे वातावरण वेगळं झालं तर पूर्ण शिक्षण आणि आता एक्झाम चालू आहेत, दुसऱ्या जाती धर्माचे सण चालू आहेत आणि त्यानंतर असं कोणतरी बोलायचं आणि ह्याचा त्रास कोणाला? आपल्या बदलापूर शहराला बदनामी होते. ह्याचा त्रास कोणाला? पोलीस प्रशासनावरती पूर्ण ताण येतोय आणि सामान्य नागरिकांना याचा त्रास भोगावा लागतो. त्यामुळे विनंती आहे की आज जो हिंदू बांधव एकजूट झालेला आहे, ह्याचं एक सगळ्यात मोठं चित्र आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी. ही शिकण्यासाठी आणि एकजुटीची गोष्ट आहे की आज जो बदलापूरचा हिंदू एकजूट झाला त्याच्या मागचं एकच कारण आहे की प्रत्येकाच्या भावना दुखावल्या होत्या, ते इथं आलेले आहेत. प्रत्येकाच्या मनापासून आभार. पुढील जी काय सूचना येईल पोलीस प्रशासनाकडून ते आपण मान्य करूया. पण तिला जेल होणार का जामीन होणार? त्यात आता पुढील कोर्ट आहे, न्याय व्यवस्था आहे, कठोर कारवाई झाली पाहिजे. ते पुढील न्याय व्यवस्था बघतील. गुन्हेगाराला अटक झाली.